मी राजकुमार जवादे, राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, चंद्रपूर येथे राहतो. येत्या 15 आणि 16 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 69वा वर्धापन दिन आपण सगळीकडे साजरा करत आहोत. आणि त्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धम्मविचार आणि आजचा काळ या विषयाला धरून मी माझं मत इथं मांडतो आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिला. हा धम्म का दिला याचा मी विचार केला पाहिजे. 1998ला इंग्लंडमधील जॉन ब्रुअर लिव्हर युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर मायकल मॅगी भारतामध्ये आले होते आणि त्यांची मुलाखत टाइम्स ऑफ इंडियाला त्यावेळी छापण्यात आली होती. त्यावेळी प्रोफेसर मायकल मॅगी म्हणतात की मी जॉन लिव्हर ब्रुअर युनिव्हर्सिटीला मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक आहे, मी तत्त्वज्ञान शिकवतो. आणि खरं तर माझा जन्म कॅथॉलिक पंथामध्ये झाला होता, परंतु तथागत भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान जेव्हा मी वाचलं, जेव्हा मी समजून घेतलं, तेव्हा मला असं समजलं की तथागत बुद्धाचं तत्त्वज्ञान हे मानवतावादी तत्त्वज्ञान आहे, संपूर्ण मानवाचं कल्याण करणारं तत्त्वज्ञान आहे, असं ते मायकल जागी म्हणजे मॅगी यांनी म्हटलेलं आहे. तर एवढा मोठा असा चांगला विचार, जे संपूर्ण मानवी जातीच्या कल्याणाचा विचार करणारं एकच तत्त्वज्ञान आहे, ते म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आम्हाला धम्म दिला. आणि 3 ऑक्टोबर 1954 रोजी आकाशवाणीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण प्रसारित झालं. त्याचा विषय होता की माझे जीवनाविषयक तत्त्वज्ञान. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्रत्येक मनुष्य हा कुठल्या ना कुठल्या तत्त्वज्ञानाचा अवलंब करत असतो. आणि मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये जे तत्त्वज्ञान मी अंगीकारलेलं आहे किंवा तत्त्वज्ञान जे मला समजलेलं आहे ते तथागत भगवान गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे, संत कबीरांचं तत्त्वज्ञान आहे, ते मी आत्मसात केलं. आणि तथागत बुद्धाचा विचार हा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय यावर आधारित असल्यामुळे या तत्त्वज्ञानाचा फार मोठा प्रभाव माझ्यावरती झालेला आहे. आणि म्हणून मी तथागत बुद्धाच्या धम्माकडे मी आकर्षित झालेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे अनइन्हेरिटेड कास्ट या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आदर्श समाज म्हणजे काय. आदर्श समाजाची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेली आहे. ते म्हणतात की आदर्श समाज म्हणजे काय, तर जो समाज स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय यावर आधारित जो समाज असतो त्यालाच मी आदर्श समाज म्हणतो. आणि या व्याख्येमध्ये जो बसणारा जो समाज असेल तोच एक आदर्श समाज असेल. आणि तथागत बुद्धाचं तत्त्वज्ञान हेच स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यांचा पुरस्कार करणारं आहे, विज्ञानाचा पुरस्कार करणारं हे तत्त्वज्ञान आहे. आणि या जगातील जे अनेक शास्त्रज्ञ होऊन गेलेत, जगातील अनेक तत्त्वज्ञ होऊन गेलेत, त्या सर्वांनी भगवान गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान अंगीकारलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्धाचा धम्म आम्हाला दिलेला आहे. जे हजारो वर्ष आम्ही पिढ्यानपिढ्या आम्ही हिंदू धर्माचे गुलाम होतो. चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये आम्हाला एकदम खालच्या दर्जाचं जीवन आम्ही जगत होतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दिला. 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर येथे धम्मदीक्षा दिली. आणि चंद्रपूर येथे 15 आणि 16 ऑक्टोबरला आम्हाला इथे लाखो अनुयायांना आपल्या बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि दीक्षेसोबतच आम्हाला 22 प्रतिज्ञासुद्धा दिला. त्या 22 प्रतिज्ञापैकी एक प्रतिज्ञा अशी आहे, मी माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षास हानिकारक अशा हिंदू धर्माचा मी त्याग करतो आणि मी बुद्ध धम्माचा मी स्वीकार करतो. हे स्वीकार का करतो आम्ही बुद्ध धर्माचं? कारण जेवढे आमचे जुने आमचे मनुष्य मात्र जेव्हा आमच्या पिढ्या हजारो म्हणजे वर्ष हे आमच्या खितपत पडलेल्या होत्या. आणि त्यामुळे जो उत्कर्ष व्हायला पाहिजे होता तो उत्कर्ष आमचा झाला नाही. आणि याला जबाबदार कोण असेल तो या देशातील चातुर्वर्ण व्यवस्था, हिंदू धर्माची वर्णवादी व्यवस्था ज्याला जबाबदार आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
तो हिंदू धर्म त्यागला आणि स्वातंत्र्य समता बंधुत्वावर आधारित असलेला विज्ञानावरती आधारित असलेला धम्म आम्हाला दिलेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञान हे केवळ भारतामध्ये नाही तर संपूर्ण जगाने बुद्धाचं तत्त्वज्ञान स्वीकारलेलं आहे. अनेक तत्त्वज्ञ अनेक शास्त्रज्ञ यांनी हे तत्त्वज्ञान स्वीकारलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक चांगला धम्म दिलेला आहे. आज त्या धम्मानुसार चालण्याची गरज आहे. आज पाहतो आपण की आज आमचे जे काही संघटना आहेत त्या संघटना अनेक गटागटामध्ये विखुरलेल्या आहेत. म्हणून स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय हे तत्त्व प्रत्येक संघटनेने स्वीकारलं पाहिजे. लोकशाही मूल्ये आम्ही जपली पाहिजेत. प्रत्येक एकमेकांचा आम्ही आदर केला पाहिजे. प्रत्येकाच्या मताला आम्ही किंमत दिली पाहिजे. तथागत बुद्ध म्हणतात की जगात एकही अशी समस्या नाही की ज्याचं सोल्युशन नाही, परंतु आणि असं एकही समस्या नाही ज्याचं सोल्युशन नाही. म्हणून सोल्युशन आम्ही शोधलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून एकत्र बसून एकत्रितरित्या एखाद्या प्रश्नावरती चर्चा केली पाहिजे आणि ज्यांना सर्व मान्य होईल असा तोडगा आम्ही काढला पाहिजे. तरच आमचं संघटना टिकून राहील आणि एक धम्माचं सुद्धा एक चांगलं कार्य होईल. आता पाहतो आपण की महाबोधी महाविहार ज्या ठिकाणी तथागत बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली ते महाबोधी महाविहार हे इथील हिंदू धर्माच्या पंड्यांच्या हातामध्ये आहेत. हा मुद्दासुद्धा आम्ही घेतलेला आहे. नुकत्याच मे महिन्यामध्ये व्हिएतनाम येथे जागतिक धम्म परिषद झाली. त्या जागतिक धम्म परिषदेला बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्या प्रतिनिधीमधून मी स्वतः आणि आमचे राष्ट्रीय संघटना सचिव प्राध्यापक टी डी कोसे सर आम्ही दोघेही गेलो होतो आणि त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तो बोधी महाविहार मुक्तीचा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे आम्ही तिथे मांडला आणि तिथल्या अध्यक्षाला आम्ही बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलं आणि त्या अध्यक्षांनी तो ठराव याच्यामध्ये पास केला, त्या बैठकीमध्ये पास केला आणि सांगितलं की हा जो मुद्दा आहे हा ठराव पास करू आम्ही आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आम्ही लिहू की तेथील तिथलं जे विहार आहे ते बुद्धांच्याच ताब्यात देण्यात यावं अशी आम्ही संघटनेच्या मार्फत निवेदनाच्या मार्फत आम्ही मागणी केली आणि ती मागणी आम्ही त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती आम्ही उचलून धरली आणि त्यांनी सुद्धा त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला लिहिलेलं आहे. मित्रांनो, तो BT ॲक्ट रद्द झाला पाहिजे आणि ते विहार जे आहे ते विहार बुद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे अशी मागणी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी मागणी करतो आहो आणि या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मी हार्दिक मंगलकामना देतो. जय भीम. धन्यवाद.